Dear students, Namaste. In this video, we will cover our next practical from Database Management System, that is practical number 13, PL SQL program based on implicit and explicit cursor. तर आज आपण प्रॅक्टिकल नंबर 13 पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला इम्प्लिसिट एक्सप्लिसिट कर्सर याबद्दल प्रोग्राम करायचे आहेत. बेसिकली कर्सर म्हणजे काय की ज्यावेळी आपण एखाद्या टेबलमधून डेटा ॲक्सेस करतो, म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP जर मी केलं तर त्यावेळी काय होणार आहे की त्या EMP टेबलमधल्या सगळ्या रोज तो ॲक्सेस करणार आहे. तर या ज्या रोज आहेत त्या ॲक्सेस होण्यापूर्वी एका मेमरीमध्ये, टेम्पररी मेमरीमध्ये स्टोर्ड राहतात आणि त्या मेमरीला पॉइंट करण्याचं काम कर्सर करत असतो. हे सगळे इंटरनली होतं. तर कर्सर म्हणजे काय, तर एक पॉइंटर आहे जो की तुमचे जे रेकॉर्ड्स ॲक्सेस होणार आहेत ते टेम्पररी मेमरीमध्ये जे स्टोर्ड आहेत त्या मेमरी लोकेशनला हा कर्सर पॉइंट करतो. म्हणजेच रेकॉर्ड ॲक्सेस करण्यापूर्वी आपल्याला काही ॲक्शन परफॉर्म करायची असेल तर आपण कर्सरचा वापर करतो. तर इम्प्लिसिट कर्सर हे आपला ओरॅकल इंटरनली परफॉर्म करत असतो, तो आपल्याला क्रिएट करावा लागत नाही. तर एक्सप्लिसिट कर्सर जो असतो तो आपण युजर थ्रू क्रिएट करतो, म्हणजेच प्रोग्रॅमर तयार करत असतो एक्सप्लिसिट कर्सर. त्याला कोणत्या ॲक्शन परफॉर्म करायच्या असतील डेटा ॲक्सेस होण्यापूर्वी तर तो एक्सप्लिसिट कर्सरचा यूज करेल. तर आपण प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स पाहूया प्रॅक्टिकल नंबर 13 मधून. सो फर्स्ट क्वेश्चन इज, write a PL SQL program for displaying details of employees working in computer department using cursor. तर आपल्याला असे रेकॉर्ड्स डिस्प्ले करायचे आहेत एम्प्लॉईचे की जे कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत बाय युजिंग कर्सर. तर मी SQL स्टार प्लस ओपन केलेला आहे, तर तो ओपन करायचा आहे. प्रिव्हियस आपलं जे प्रॅक्टिकल नंबर 12 झालेला आहे त्याचा रेफरन्स घ्या. कॉन आपल्याला डेटा बेस सोबत कनेक्शन क्रिएट करायचे. सो माय युजर नेम इज सिस्टम अँड हियर आय विल टाईप माय पासवर्ड. पासवर्ड इज नॉट डिस्प्ले बट इट इज टाइप्ड अँड प्रेस एंटर, सो इट इज कनेक्टेड. ओके, सो हियर I created one table. Just see here. I will copy this command emp1. Before creating table I will drop if there is a table exist with same name emp1. जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही डायरेक्टली टेबल क्रिएट करू शकता. सो हियर माझ्या जर डेटाबेसमध्ये अगोदर emp1 नावाचा टेबल असेल तर तो आता मेमरीमधून म्हणजेच डेटाबेसमधून ड्रॉप झालेला आहे, म्हणजेच रिमूव्ह झालेला आहे. सो आता आपण क्वेरी परफॉर्म करू शकतो. सो हियर क्रिएट टेबल emp1 इथे मी केलेला आहे. क्रिएट टेबल emp1, EID नावाचा कॉलम घेतलेला आहे, त्याचा डेटा टाईप नंबर. इनेम नावाचा कॉलम घेतलेला आहे, त्याचा डेटा टाईप varchar2 आणि 10 त्याची साईज. डिपार्टमेंट नेमसाठी डीनेम कॉलम नेम घेतलेला आहे, त्याचा डेटा टाईप varchar आहे. जॉब ID नावाचा कॉलम घेतलेला आहे, डेझिग्नेशन नावाचा कॉलम घेतलेला आहे आणि सॅलरी नावाचा कॉलम घेतलेला आहे. ओके, सॅलरी म्हणजे एवढे कॉलम्स आपल्या टेबलमध्ये असणार आहेत. देन मी हे 8 रेकॉर्ड्स माझ्या टेबलमध्ये इन्सर्ट करणार आहे. कॉपी आणि इथे 1 बाय 1 आपण सगळे रेकॉर्ड्स त्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. सो जस्ट मी कॉपी केलेल्या आहेत सगळ्या क्वेरीज, तर तुम्ही इथून त्या पाहू शकता. इन्सर्ट इनटू टेबल नेम अँड व्हॅल्यूज, एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, then here designation and this is salary. सो अशा 8 एम्प्लॉईंची इन्फॉर्मेशन मी माझ्या टेबलमध्ये ॲड केलेली आहे. तर मला तो डेटा डिस्प्ले करायचा आहे पहिल्यांदा. देन आपण पहिला क्वेश्चन सोडवू. तर मी हे रेकॉर्ड्स इन्सर्ट केले आणि हे प्रिंट केलेले आहेत. तर असा माझा टेबल क्रिएट झालेला आहे. सो आता आपण फर्स्ट क्वेश्चन जो होता की आपल्याला काय करायचं आहे तर कर्सर तयार करायचा आहे
आणि त्या कर्सर थ्रू आपल्याला एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचे जे कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये वर्क करतायत. सो या टेबलमध्ये बघितलं तर कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये 3rd नंबरचा रेकॉर्ड आहे आणि 7 नंबरचा रेकॉर्ड आहे. तर हे दोन रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचे विथ द हेल्प ऑफ कर्सर. तर कर्सर कसा तयार करतात, तर कर्सरचं कोडिंग मी इथे करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता. फर्स्ट डिक्लेअर सेक्शन, त्यानंतर बिगिन सेक्शनमध्ये, डिक्लेअर सेक्शनमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. बिगिन सेक्शनमध्ये आपण आपले एक्झिक्युशन स्टेटमेंट लिहितो आणि त्यानंतर एंड म्हणजे आपल्या प्रोग्रामचा एंड झालेला आहे. ओके, सो हियर हे जे लाईन नंबर्स आहेत ते मी पहिल्यांदा रिमूव्ह करून टाकतो. सो रिमूव्ह इट. सो वी कॅन डायरेक्टली कॉपी अँड पेस्ट. सो इथे आपल्याला बघता येईल की कर्सर कशा पद्धतीने तयार केलेला आहे. ओके, मी इथे लूप वापरलेला आहे. आपण बघूया 1 by 1 काय काय झालेलं आहे एक्झिक्युशन. सो कॉपी इट अँड पेस्ट इट हियर. सॉरी, ओके, कॉपी इट अगेन, कॉपी and then right click paste. Okay, 1 minute. Just hold. So PL/SQL प्रोसिजर सक्सेसफुली कंप्लीटेड. तर आपण लाईन बाय लाईन इथे आपल्याकडे प्रोग्राम आहे बघूया. डिक्लेअर सेक्शनमध्ये मी कर्सर डिक्लेअर केलेला आहे. तर कर्सर डिक्लेअर करण्यासाठी कर्सरचा नेम C1 इज, आपल्याला काय करायचंय की एम्प्लॉई टेबलमधले रेकॉर्ड सिलेक्ट करायचे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP1 व्हेअर आपल्याला काय सांगितलंय की डिपार्टमेंट कम्प्युटर असलेल्यांचं रेकॉर्ड आपण इथे सिलेक्ट करतोय आणि त्या सिलेक्ट झालेल्या रेकॉर्ड म्हणजे हे रेकॉर्ड जिथे सिलेक्ट होणार आहे, ह्या दोन रोज जिथे सिलेक्ट होणार आहेत त्या कोणत्या तरी मेमरी लोकेशनला स्टोर्ड राहतील आणि त्या मेमरी लोकेशनला C1 कर्सर पॉइंट करणार आहे. ओके, आता 2 रोज आहेत आणि रो बाय रो आपल्याला काय करायचं आहे, एक एक रेकॉर्ड प्रिंट करायचंय. तर मी एक व्हेरिएबल क्रिएट केलाय रो रेकॉर्डसाठी E_rec आणि याला EMP1 हे माझ्या टेबलचं नाव आहे %row टाईप. याचा अर्थ काय आहे की E_rec या व्हेरिएबलमध्ये तो या सगळ्या व्हेरिएबलची एक कॉपी तयार होईल. EID, ENAME, DNAME, जॉब ID, डेझिग्नेशन आणि सॅलरी. तर 1 by 1 आपल्याला प्रत्येक कॉलम ऍक्सेस करायचा असेल तर या व्हेरिएबलचं नेम आणि त्या कॉलमचं नेम आपल्याला घ्यायचं. सो मी असे 2 व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेले आहेत, पहिला कर्सर आणि नंतर E_rec. बिगिन सेक्शन मध्ये काय केलेलं आहे बघा. जस्ट आय विल मिनिमाइज. बिगिन सेक्शन मध्ये तर कर्सर डिक्लेअर करावा लागतो, त्यानंतर स्टार्ट करण्या अगोदर तो ओपन करायचा आहे म्हणजे स्टार्ट होणार आहे. रेकॉर्ड ऍक्सेस करण्यासाठी फेच वापरायचंय, फेच प्रोसेस करण्यासाठी. सो इट विल रिट्राइव्ह द डेटा आणि त्यानंतर आपल्याला कर्सर क्लोज करून टाकायचा आहे. तर मी पहिल्यांदा कर्सर इथे डिक्लेअर केलाय, त्यानंतर तो ओपन केलेला आहे आणि आता पुढचे स्टेटमेंट मी लूप मध्ये वापरलेले आहेत. का? कारण की नंबर ऑफ रेकॉर्ड्स, नंबर ऑफ एम्प्लॉईजचे रेकॉर्ड्स अवेलेबल असतील जे कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये काम करतायत. सो मी त्या कोडिंगला लूप मध्ये टाकलेला आहे जेणेकरून ते अगेन अँड अगेन एक्झिक्यूट होईल. सो फेच आपल्याला कुठून डेटा ऍक्सेस करायचा आहे, कर्सर C1 ने पॉइंट केलेल्या मेमरी लोकेशन पासून. फेच C1 इनटू E_rec म्हणजे काय, C1 ने पॉइंट केलेल्या मेमरी लोकेशन मधला जो डेटा आहे तो E_rec मध्ये स्टोअर्ड होणार. आणि आता आपल्याला 1 by 1 म्हणजे जे कॉलम आपण क्रिएट केलेले आहेत ते आपण प्रिंट करणार आहे. dbms_output.putLine E_rec.eid देन कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर म्हणजे इथे स्पेस तयार होईल
आणि पुढचा ई नेम इथे प्रिंट होईल, परत स्पेस प्रिंट होईल, परत डी नेम इथे प्रिंट होईल, स्पेस जॉब आय डी प्रिंट होईल, स्पेस डेझिग्नेशन प्रिंट होईल, स्पेस सॅलरी प्रिंट होईल. कुणाची? ज्यांचं डी नेम कम्प्युटर आहे असेच रेकॉर्ड. पहिलं रेकॉर्ड हा प्रिंट करेल आणि मग इथे आपण एक्झिटला येऊ. एक्झिट व्हेन C1% नॉट फाउंड. याचा अर्थ काय आहे की जर त्याला रेकॉर्ड फाइंड आउट नाही झाले, जे एम्प्लॉई कम्प्युटरमध्ये काम करतायत, हे जर ट्रू झालं तर तो एंड होणार आहे. पण पहिला रो त्याने प्रिंट केला, राईट. मग दुसरा रो परत तो प्रिंट करेल % नॉट फाउंड आणि मग तो काय होईल? क्लोज होईल. क्लोज C1, एंड लूप. ओके, एंड लूप. सो इट विल एक्झिट अँड देन आपण कर्सर क्लोज केलाय आणि एंड कमांड वापरलेली आहे. सो सेट सर्व्हर आउटपुट ऑन, या कमांडने काय होईल? आपल्याला आउटपुट बघता येईल आणि स्लॅश वापरायचा आहे. तर इथे आपल्याला ते रेकॉर्ड्स प्रिंट झालेले मिळत आहेत. ओके, तर इथे आपल्याला ते रेकॉर्ड्स प्रिंट झालेले मिळत आहेत. कंप्लीट झालेला आहे. ओके, देन वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट. राइट ए PL/SQL program using cursor to print name, job of employee having designation as manager or analyst. तर आपल्याला असे रेकॉर्ड प्रिंट करायचे की ज्यांचा जॉब मॅनेजर किंवा ॲनालिस्ट या दोघांपैकी एक असेल. तर इथे बघा, ॲनालिस्ट फर्स्ट रेकॉर्ड आहे, मॅनेजर सेकंड रेकॉर्ड आहे, देन अगेन ॲनालिस्ट सिक्स्थ रेकॉर्ड आहे, राईट. हे 3 रेकॉर्ड आपल्याला प्रिंट करायचे आहे. सो क्वेश्चन नंबर 2 हियर आन्सर इज देअर. सो डिक्लेअर सेक्शन, डिक्लेअर सेक्शन मध्ये मी कर्सर डिक्लेअर केलेला आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP1 दॅट इज टेबल, व्हेअर डेझिग्नेशन मी इथे इन ऑपरेटर वापरलाय. आपल्याला एकतर सांगितलंय मॅनेजर किंवा ॲनालिस्ट, मग ज्यावेळी मॅनेजर त्याला सापडेल त्यावेळी ती रो ऍक्सेस होईल, ॲनालिस्ट सापडेल त्यावेळी ती रो ऍक्सेस होईल. ओके, एक इरेक नावाचा आपण रो टाईप व्हेरिएबल बनवलेला आहे की जो याचे रेकॉर्ड आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी मदत करेल. तर C1 तिथे पॉइंट करेल त्या मेमरी लोकेशनला आणि मग आपण बिगिन सेक्शन सुरू केलेला आहे. फॉर लूप वापरलेला आहे की इरेक इन C1, म्हणजे जोपर्यंत रेकॉर्ड्स आहेत तोपर्यंत हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. तर 3 रेकॉर्ड आहेत, मग लूप स्टेटमेंट मध्ये टाकले dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन इरेक डॉट ई नेम. तर त्याचं नेम कॉलमची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि जॉब कॉलमची व्हॅल्यू प्रिंट होईल, जॉब आयडी. मग परत तो लूपला चेक करेल रेकॉर्ड आहे का, तर 3 रेकॉर्ड आहेत. मग परत सेकंड रेकॉर्ड प्रिंट करेल, थर्ड रेकॉर्ड प्रिंट करेल आणि मग त्यानंतर मग त्याला रो मिळणार नाही. मग त्यावेळेस तुमचा लूप एंड होईल आणि दिस इज द एंड ऑफ प्रोग्राम अँड दिस इज द स्लॅश रिप्रेझेंट दी. हियर टू कंपाईल आवर प्रोग्राम दिस स्लॅश इज रिप्रेझेंट. तर आपण चेक करूया, प्रोग्राम कॉपी केलेला आहे आणि ते पेस्ट करूया. सॉरी, पेस्ट करूया आपण, कॉपी करून कॉपी देन पेस्ट इट. ओके, एंटर द्यायचं आहे कंपाईल करण्यासाठी स्लॅश, तर रन करायचं आहे. सो इथे बघा 3 रेकॉर्ड इथे डिस्प्ले झालेत. अमित त्याचा जॉब आयडी 101, सचिन जॉब आयडी 102, श्वेता जॉब आयडी 106. इथे तुम्ही स्पेस साठी कॉन्कॅटिनेशन, इन्व्हर्टेड सिंगल कॉमा आणि अगेन कॉन्कॅटिनेशन दिलं तर या दोघांमध्ये स्पेस जनरेट होईल, जे की आपण फर्स्ट प्रोग्राम मध्ये असं केलेलं आहे. ओके, तर इथे 2 प्रोग्राम कंप्लीट झालेले आहेत. थर्ड प्रोग्राम बघूया. राइट ए PL/SQL कोड टू प्रिंट 4th, 6th and 8th रेकॉर्ड फ्रॉम दी एम्प्लॉई टेबल. तर आपल्याला एम्प्लॉई टेबल मधून 4th, 6th आणि 8th म्हणजे 4th दिस रेकॉर्ड, 6th दिस वन अँड 8th दिस वन असे हे रेकॉर्ड आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर त्याचा प्रोग्राम बघूया आपण. Here in declaration section I declare my cursor C1 and select star from EMP1 and then EREC variable तयार केलाय रो टाइप. ओके, जोपर्यंत
C1 मध्ये रेकॉर्ड्स आहेत तोपर्यंत माझा हा फॉर लूप काय होईल, एक्झिक्यूट होईल. ओके, सो आपल्याला 4th, 6th अँड 8th रेकॉर्ड प्रिंट करायचा आहे. तर त्याचा प्रोग्राम बघूया. सो इथे मी प्रोग्राम केलेला आहे. So in declare section I declare cursor 1 C1 and it select all the records from EMP table 1. Then here I created erec variable having same data type of all columns, that is row type, from EMP1 table. And begin section, here I created my logic inside for loop. For loop कधीपर्यंत एक्झिक्यूट होईल, जोपर्यंत त्याला रेकॉर्ड मिळत जातील 4, 6, 8 हे 3 रेकॉर्ड, तोपर्यंत फॉर लूप एक्झिक्यूट होईल. कारण C1 मध्ये तेच आहेत मेमरीमध्ये, आणि जेव्हा त्याला ते रेकॉर्ड फाइंड आउट होणार नाहीत तेव्हा हा आपला फॉर लूप काय होईल, स्किप होईल आणि आपला प्रोग्राम एंड होईल. ओके, सो हे 2, 3, 4 जे लाईन नंबर आहेत ते तुम्हाला एंटर करायचे नाहीत, तर हा एवढा कोड या बाजूचा लिहायचा आहे. तर काय केलंय बघा, इफ कर्सर 1 दॅट इज C1 रो काउंट, ज्यावेळी माझा रो काउंट 4, 6 किंवा 8 असेल यापैकी कोणताही एक, त्यावेळी त्या रोचे एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट नेम, जॉब आयडी, डेझिग्नेशन आणि सॅलरी प्रिंट होणार आहे. ओके, तर हे तेवढं मी सगळं त्यामध्ये लिहिलंय. आणि ते कसं ऍक्सेस करायचं, तर erec या व्हेरिएबलचा यूज करून, कारण ते त्याच्यामध्ये स्टोर्ड आहे. मग त्यानंतर end if लावलेला आहे. जर ही कंडिशन फॉल्स गेली तर आपण इथे येणार एक्झिट, आणि जर या कर्सरला रेकॉर्ड फाइंड आउट नाही झाले, त्याच्या मेमरीमध्ये नसतील, तर आपला लूप स्टॉप होणार आहे. तर हा कोड तुम्हाला आहे असा लिहायचा आहे. हे आकडे टाकू नका. हे आकडे जे आहेत 1, 2, 3, 4 अप टू 13, हे असे आपण ज्यावेळेस आपण PLSQL मध्ये प्रोग्राम 1 by 1 टाईप करतो तर हे लाईन नंबर येतात. ओके, तर ते तुम्हाला टाईप करायचं आहे. आपण बघूया. सो मी हे नंबर काढून टाकतो. काढलेले आहेत आणि हिअर आय विल पेस्ट इट. सो सॉरी, 1 मिनिट. डिक्लेअर पासून पुढचा पार्ट आपल्याला कॉपी करावा लागेल आणि तो इथे टाकावा लागेल. ओके, 1 मिनिट. इथे एरर येतील, आपण परत एकदा कॉपी करूया. ओके, कॉपी केलेला आहे कोड तुम्ही बघू शकता इथे. तर जॉब आयडी हे खाली असं प्रिंट झालेलं आहे आणि एंड. एंटर. कंपाईल करण्यासाठी स्लॅश एंटर. सो हिअर बघा 4, 6 आणि 8 रेकॉर्ड प्रिंट झाले. त्यांचा एम्प्लॉई आयडी, नेम, डिपार्टमेंट नेम, जॉब आयडी, डेझिग्नेशन आणि सॅलरी प्रिंट झाले. सो दिस इज द प्रोग्राम ऑफ दॅट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, theory related question, difference between implicit and explicit cursor. तर प्रॅक्टिकल स्टार्ट होण्या अगोदरच मी सांगितलं होतं इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मधला डिफरन्स. तर इम्प्लिसिट कर्सर काय आहे? इम्प्लिसिट कर्सर, it is generated automatically by our database, that is Oracle generated it automatically. And explicit cursor, it is created by user. आपण जे आता प्रोग्राम केलेत ते सगळे एक्सप्लिसिट कर्सरचे आहेत, कारण ते आपण तयार केलेत. ओके, टू परफॉर्म स्पेसिफिक ऍक्शन. जसे की आपल्याला कोणते रेकॉर्ड ऍक्सेस करायचं ते आपण कर्सरचा यूज करून केलेला आहे. So these are the two types or difference between implicit and explicit cursor in short. Okay. Next question is, give syntax of fetch into keyword with suitable example. जे की आपण कर्सर मध्ये ऑलरेडी यूज केलंय. So syntax of fetch into is fetch, then cursor name into, and then your variables. Variable 1, variable 2 up to number of variable. And example is any program. बघा इथे आपण एक प्रोग्राम केलाय फेचचा यूज करून, की जो त्यामध्ये रेकॉर्ड फेच करेल. इथे बघा फेच C1 इंटू, हा आपला व्हेरिएबल आहे. सो दिस इज द एक्झाम्पल, फेच C1 इंटू erec. ही एक लाईन लिहायची आहे तिथे. सो दिस इज ऑल्सो कम्प्लिटेड. सो वी विल गो फॉर नेक्स्ट.
Write a PLSQL program to print details of first 5 highest salary earner employees. तर आपल्याला सॅलरी कॉलम जो आहे त्याच्यामध्ये ज्यांची हायेस्ट सॅलरी आहे अशा 5 एम्प्लॉयचे रेकॉर्ड प्रिंट करायचे. तर बघूया तो प्रोग्राम कसा करायचा आहे. तर मी इथे प्रोग्राम केलेला आहे. ओके, तर बघा प्रोग्राम कसा करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे की हायेस्ट सॅलरीचे रेकॉर्ड आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर बघा मी प्रोग्राम कसा केलाय. डिक्लेअर सेक्शन मध्ये कर्सर तयार केलेला आहे. C1 सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ऑर्डर बाय क्लॉज लावलाय आणि सॅलरी कॉलमला काय केलंय डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावलंय. म्हणजे हायेस्ट सॅलरीची रो अगोदर येईल आणि लोएस्ट सॅलरीची रो शेवटी जाईल. आणि त्या हायेस्ट सॅलरीचे म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनेच येणार. म्हणजे हायेस्ट सॅलरी टू लोएस्ट सॅलरी. मग आपल्याला पहिले 5 रेकॉर्ड ऍक्सेस करायचे आहेत, राईट. सो मी ते लॉजिक इथे लावलेलं आहे ऑर्डर बाय. देन एक इरेक नावाचा व्हेरिएबल बनवलाय. आपल्या एम्प्लॉई टेबलमध्ये जेवढे काही रेकॉर्ड्स असतील तर ते तिथे ऍक्सेस होतील. आपल्या टेबलचं नाव काय आहे EMP1. ओके, टेबल नेम इज EMP1. देन बिगिन फॉर E_rec इन C1 फॉर लूप लावलेला आहे. जोपर्यंत याला रेकॉर्ड सापडतील तोपर्यंत हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. आणि जेव्हा आपला रो काउंट ग्रेटर दॅन 5 होईल, कारण आपल्याला पहिले 5 रेकॉर्ड प्रिंट करायचे, तर 5 पर्यंत हा जाईल आणि 5 रेकॉर्ड झाल्यानंतर 6व्या रेकॉर्डला तो स्टॉप होईल. म्हणजे आपल्याला पहिले 5 रेकॉर्ड मिळतील. ओके, सो इथे आपण बघू शकतो की लूप लावलेलं आहे आणि dbms_output.put लाईन मध्ये मी प्रत्येक व्हॅल्यू इथे प्रिंट केले. erec.eid, erec.ename आणि स्पेससाठी हे असं यूज केलं. erec.dname, erec.jobid, erec.designation, erec.salary. तर तिथे त्या व्हॅल्यू प्रिंट होतील. आणि जेव्हा माझा रो काउंट 5 पेक्षा ग्रेटेस्ट होईल तेव्हा लूप क्लोज होईल आणि आपण इथे एंडला येऊ. दिस इज द एंड ऑफ अवर प्रोग्राम. तर आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. हे लाईन नंबर मी काढून टाकतो. तर इथे मी प्रोग्राम टाईप केलेला आहे यामध्ये आपला. ओके, कंपाईल करण्यासाठी एंटर स्लॅश. सो बघा पहिले जे 5 रेकॉर्ड आहेत हायेस्ट सॅलरीचे ते प्रिंट झालेत. बघा 45,000 नीता, 44,000 अमोल, 38 विकास, 30 रमेश and 28 Rahul. So this is the program of your first question exercise. Then next question, write a PLSQL program to update salary by 50% of employees working in IT department and stored this information in EMP table. म्हणजे आपला जो पहिला EMP1 जो टेबल आहे त्यामधून असे रेकॉर्ड ऍक्सेस करायचे की जे IT मध्ये काम करतायत आणि त्यांच्या सॅलरीला 50% ची हाईक द्यायची आहे. आणि मग तो डेटा म्हणजे त्याचा एम्प्लॉई नंबर, जी सिस डेट आहे करंट डेट आणि चेंज सॅलरी ही या एम्प्लॉई नावाच्या EMP नावाच्या नवीन टेबलमध्ये स्टोअर करायची कर्सरचा वापर करून. तर हा थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम आहे, आपण बघूया. तर सर्वात आधी EMP1 टेबलचा रेकॉर्ड मी प्रिंट केलंय. तर यामध्ये जे IT मध्ये काम करतायत सचिन अँड अमोल यांची सॅलरी आपल्याला 50% ने वाढवायची आहे. आणि त्यात ते रेकॉर्ड म्हणजे याचा एम्प्लॉई ID. ओके, एम्प्लॉई ID काय काय सांगितलंय. एम्प्लॉई नंबर म्हणजे इथला आपला एम्प्लॉई ID, करंट डेट सिस्टीमची आणि सॅलरी असे 3 कॉलम एम्प्लॉई नावाच्या नवीन टेबलमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचे. मग हा एम्प्लॉई नावाचा टेबल क्रिएट करावा लागेल. सो मी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलंय. क्रिएट टेबल EMP, त्यामध्ये EA नंबर कॉलम, ई डेट कॉलम त्याचा डेटा टाईप डेट आणि सॅलरी कॉलम त्याचा नंबर 8,3. याचा अर्थ काय की याच्यामध्ये विदाउट फ्रॅक्शनल डिजिट असतील 3 आणि इंटिजर डिजिट असतील 8 म्हणजे पॉइंटची व्हॅल्यू. तर मी अगोदर यामधून ड्रॉप करून टाकतो EMP टेबल जर तो एक्झिस्ट असेल. सो वी कॅन क्रिएट न्यू EMP टेबल. जर तुमच्या डेटाबेसमध्ये EMP टेबल नसेल देन यू कॅन डायरेक्टली क्रिएट न्यू टेबल. ओके, सो टेबल इज ड्रॉप अँड हिअर आय विल क्रिएट EMP टेबल फर्स्ट. So table is created
आफ्टर दॅट क्रिएशन ऑफ टेबल वी हॅव टू एक्झिक्यूट कर्सर फर्स्ट. सो कर्सरचं लॉजिक मी इथे दिलेलं आहे बघा. कर्सरचं लॉजिक, कर्सर C1 क्रिएट केलाय. कसा तयार करायचा? इज सिलेक्ट, आपल्याला EID पाहिजे, सॅलरी पाहिजे, एवढे दोनच कॉलम पाहिजेत. सो 2 कॉलमचा डेटा मी ऍक्सेस केलेला आहे. व्हेअर DNAME इज इक्वल टू IT, फक्त ते 2 रेकॉर्ड ऍक्सेस होतील. मग एम्प्लॉई नंबर स्टोअर करण्यासाठी ENO नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. त्याचा डेटा टाईप जो EMP1 टेबल मधल्या EID कॉलमचा आहे तोच डेटा टाईप ENO ला असाइन केलाय. आणि सॅल नावाच्या नवीन व्हेरिएबलला EMP1 टेबलमध्ये जो सॅलरी नावाचा कॉलम आहे त्याचाच डेटा टाईप सॅल नावाच्या व्हेरिएबलला असाइन केलेला आहे. बिगिन सेक्शन मध्ये कर्सर ओपन केलेला आहे. लूप मध्ये काय केलेलं आहे की जोपर्यंत त्याला रेकॉर्ड फाइंड आउट होतील, मॅच रेकॉर्ड मिळतील, तो रेकॉर्ड आपल्याला ऍक्सेस होईल फेच थ्रू. आणि फेच होऊन ऍक्सेस झालेला रेकॉर्ड ENO आणि सॅल या 2 व्हेरिएबल मध्ये स्टोअर्ड होईल. जर रेकॉर्ड मिळाला नाही तर एक्झिट व्हायचंय, अदरवाईज आपल्याला इन्सर्ट करायचा आहे डेटा. इन्सर्ट इनटू, आपण जो नवीन टेबल तयार केला EMP, त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत बघा. मग ENO करंट डेट जी आहे सिस डेट ही ऍक्सेस होईल आणि 15% हाईक द्यायची जो सॅल मध्ये प्रिव्हियस व्हॅल्यू असणार आहे जी आपल्या टेबलमध्ये आहे. सपोज IT 15,000 व्हॅल्यू आहे. सो सॅल मध्ये 15,000 प्लस 15,000 चे 15% इथे कॅल्क्युलेट होतील आणि ते त्या 15,000 मध्ये ऍड होतील आणि नवीन सॅलरीची व्हॅल्यू EMP टेबल मध्ये इन्सर्ट होईल. म्हणजे EMP टेबल मध्ये त्याचा एम्प्लॉई नंबर, सिस डेट आणि सॅलरी अपडेट होईल. ओके, इन्सर्ट होईल. म्हणजे असे ते दोन्ही रेकॉर्ड इन्सर्ट होतील आणि ज्यावेळी याला रेकॉर्ड फाइंड आउट होणार नाहीत, म्हणजे 2 रेकॉर्ड आपल्या झालेले आहेत, मग आपण लूप एंड केलाय आणि आपल्याला कळण्यासाठी इथे मी अजून एक dbms.put_ लाईन वापरलाय. टोटल रोज फेच इज आणि तो देणारे काउंट 2. तर मी हा प्रोग्राम रन करून बघतो. कॉपी and paste it here. Okay, compile. So here total rows fetch 2, 2 रेकॉर्ड, 2 IT चे रेकॉर्ड होते. मग आउटपुट कसं बघणार? आपल्या सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, कारण हा नवीन टेबल आपण क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही सॅलरी वाढलेली आहे 17,250. प्रिव्हियस सॅलरी काय होती एम्प्लॉई 2 ची 15,000 होती, ती अपडेट झालेली आहे, इन्सर्ट हाईक झालेले 15% ने आणि ज्याची 50,000 नेक्स्ट IT 44,000 त्याची सॅलरी झालेली आहे 50,600. ओके, सो दिस इज द आउटपुट. सो हा प्रोग्राम त्या कर्सरचा आहे. तर तो करण्या अगोदर हा टेबल तयार करा. ओके, सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट, राईट दी आउटपुट. आता प्रोग्राम बघूया आपण, लाईन बाय लाईन चेक करूया. कर्सर क्रिएट केलाय. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP व्हेअर सॅलरी इज इक्वल टू 10,000. ओके, एक EMP रेक नावाचा व्हेरिएबल तयार केलाय. राईट, बिगिन फॉर. आता इथे बघा फॉर लूपचा जो सिंटॅक्स आहे तो इथे रॉंग दिसत आहे. जसे की फॉर लूप आपण यूज करतो, बेसिकली फॉर लूप आपण यूज करतो. बघा आपण फॉर लूप इथे यूज केलाय. फॉर रेक इन C1, कर्सरचं नाव द्यायचंय पुढे, तर त्यांनी काय केलेलं मिस्टेक, तर इथे आपल्याला दिसतंय सॅलरी इज 10,000. सो इट विल जनरेट, इट इज नॉट करेक्ट, राईट. सो एरर. इथे काय पाहिजे, कर्सरचं नेम पाहिजे. कर्सर नेम इज नॉट गिवन, राईट. कर्सर नेम नॉट given. Okay, cursor name is not given. So first is completed, then second. So here they are created 1 2 3 4 variables, %type, and then they made one mistake, that is VNO here again. हाच व्हेरिएबल घेतला आणि त्याची व्हॅल्यू इथे देण्याचा ते ट्राय करतात. सो दिस इज अगेन रॉंग, राईट. आणि परत काय केलेलं आहे त्यांनी की VNO व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू VNO, आणि VNO ची व्हॅल्यू काय आहे ते ऍक्सेप्टच केलेली नाहीये युजर कडून. सो फर्स्ट दिस इज रॉंग अगेन, राईट. दिस इज रॉंग आणि दिस वन इज ऑल्सो
इथे व्हॅल्यूच नाहीये, VNO ची व्हॅल्यू त्यांनी घेतलेलीच नाहीये. म्हणजे काय राहिलेलं आहे तर VNO कोलन, सो हियर VNO ampersand V_NO. तर असं असेल तर तो युजर कडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल, राईट. अँड ampersand आहे, अँड सिम्बॉल आहे हा. तर इथे ते सुद्धा दिलेलं नाहीये. तर असे हे दोन रॉंग स्टेटमेंट्स आहेत. तर त्यामध्ये इथे सुद्धा काय म्हणता येईल, एरर म्हणता येईल. सो हे प्रोग्राम आपल्याला सॉल्व्ह करून मग हवंय तर तुम्ही प्रिंट करू शकता. सो बेसिकली इथे काय येणार आहे, एरर, बिकॉज दिस इज रॉंग and here values is not accepted also, so this is also wrong, this one is also wrong. So here our practical number 13 is completed. 13व प्रॅक्टिकल आपलं कंप्लीट झालंय. लवकरच आपण पुढच्या 1-2 दिवसात प्रॅक्टिकल 14 सुरुवात करूया. तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट इझी वेने समजेल. थँक्यू.